तर सकाळचे वाजले आहेत 8:15 आणि मी सध्या उभा आहे हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर आणि इथून सुरू होणार आहे आपला आणखी एक नवीन रेल्वे प्रवास नांदेड ते हजरत निजामुद्दीन दरम्यान चालणाऱ्या मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस ट्रेनने। आणि मित्रांनो, या प्रवासात अशा काही जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळाले आहेत की डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। हाय स्पीड क्रॉसिंग, जबरदस्त स्पीडने छोटे छोटे स्टेशन स्किप, निसर्गाचे अद्भुत नजारे आणि प्रत्येक स्टेशनवर या गाडीसाठी होणारी गर्दी पाहून मी आश्चर्यचकित झालो। चला तर मग मित्रांनो, या प्रवासात आणखी काय काय घडलं आहे ते सुरुवातीपासून पाहूया। तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासात हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनमधून। तर मित्रांनो, नांदेडवरून चालणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गाड्यांपैकी एक असलेली हजूर साहेब नांदेड हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस ट्रेनने आज आपला प्रवास होणार आहे वाया परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड या मार्गाने मित्रांनो आपली ट्रेन दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणार आहे। आणि मित्रांनो, ही एक संपर्क क्रांती ट्रेन असल्यामुळे या ट्रेनचे खूप कमी स्टॉप असणार आहेत। तसेच मित्रांनो, या प्रवासात आपल्याला खूप क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे। तसेच काही गाड्यांना आपली ट्रेन ओव्हरटेक सुद्धा करणार आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे या प्रवासाला। चला तर मग करूया आपल्या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून। पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल, तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण पुढील नवीन व्हिडिओचे अपडेट त्यामुळेच तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। जाऊया स्टेशनमध्ये आणि बघूया कोणत्या प्लॅटफॉर्मवर आज आपली ट्रेन येणार आहे। तर मित्रांनो, आज आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून जाणार आहे। त्यासाठी आपण चला आता जाऊया प्लॅटफॉर्म नंबर 2 कडे। तर मित्रांनो, आपली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस नांदेडच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती लावण्यात येत आहे। हा आहे आजचा आपला कोच आणि जाऊया आता आपण आपल्या सीटवर। तर मित्रांनो, गाडीमध्ये चढल्याच बघू शकता गाडी किती सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे। तर मित्रांनो, आज आपल्याला अप्पर बर्थ मिळालेली आहे 35 आणि असं काय आहे याचा आपला कोचचा इंटेरियर। तर मित्रांनो, हॉकिंग झालेले आहे आणि आपली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस नांदेडवरून निघण्यासाठी तयार आहे। मित्रांनो, प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि पहिलीच क्रॉसिंग नांदेड स्टेशनवरच पाहायला मिळालेली आहे पनवेल नांदेड एक्सप्रेस ट्रेनची। तर मित्रांनो, पनवेल नांदेड एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आलेली आहे नांदेडच्या।
तर मित्रांनो आपली मराठवाडा संपर्कक्रांती एक्सप्रेस नांदेडवरून निघालेली आहे आणि आता तुम्हाला या ट्रेनच्या टायमिंगबद्दल सांगतो. तर मित्रांनो ही ट्रेन जी आहे ती हजूर साहेब नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी 9 वाजता बरोबर निघते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपर्यंत आपल्याला पोहोचवणार आहे. नांदेड राजा राणी एक्सप्रेस हजूर साहेब नांदेड मुंबई राजा राणी एक्सप्रेस रॅक लावण्यात आलेला आहे इथं मित्रांनो. CSMT लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस क्रॉसिंग. तर मित्रांनो पूर्ण आहे ते आपल्याला पुणे नांदेड एक्सप्रेस क्रॉसिंग झालेले आहे. WDG-4D डिझेल इंजन. तर मित्रांनो आपली मराठवाडा संपर्कक्रांती एक्सप्रेस पूर्णा जंक्शनवरती थांबलेली आहे. या ठिकाणी आपल्या ट्रेनचा ऑफिशियल हॉल्ट नाही आहे, पण या ठिकाणी आपल्या ट्रेनचं वॉटर फिलिंग जे आहे ते करण्यात येत आहे. त्यामुळे आपली ट्रेन पूर्ण येथे थांबलेली आहे. मित्रांनो आता तुम्हाला आपल्या गाडीच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगतो. तर मित्रांनो आपल्या गाडीला टोटल 22 कोचेस आहेत. त्यामध्ये 4 जनरल कोच, 8 स्लीपर कोच, तसेच मित्रांनो 6 जे आहेत ते AC 3 टियरचे कोच आहेत आणि 2 AC 2 टियरचे कोच जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आपल्या मराठवाडा संपर्कक्रांती एक्सप्रेस ट्रेनला. मित्रांनो आता आपली ट्रेन पूर्णा नदी क्रॉसिंग करत आहे. जास्त पाणी नाहीये मित्रांनो या ठिकाणी.
तर मित्रांनो, नांदेडपासून 58 किलोमीटरचा प्रवास करून आपली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस पोहोचली आहे परभणी जंक्शनवर. परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून मित्रांनो परळी वैजनाथकडे एक लाईन गेलेली आहे. तसेच मित्रांनो परभणी येथे महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठापैकी एक कृषी विद्यापीठ आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणी येथेच आहे. तसेच मित्रांनो, परभणी येथे पारदेश्वर महादेव मंदिर जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे. तसेच जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग जे आहे ते परभणी येथेच आहे, जे की 250 किलो पाऱ्यापासून बनवण्यात आलेले आहे. ते शिवलिंग परभणी येथेच आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो, परभणी येथे आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे परभणी जंक्शनवर. तर मित्रांनो, 10:23 परभणी जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर. तर मित्रांनो, ही लाईन जी आहे ती परळी वैजनाथकडे जाते, समोर दिसत आहे ती. आणि आता आपण छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या लाईनवरून पुढे प्रवास करत आहोत. नगर काचीगुडा एक्सप्रेस क्रॉसिंग मानवत रोड स्टेशनवर. हो, काय जबरदस्त हॉकिंग सोबत मित्रांनो काचीगुडा एक्सप्रेसची एंट्री होत आहे. मानवत इथे क्रॉसिंग झालेली आहे. मनमाड नांदेड पॅसेंजर ट्रेन क्रॉसिंग परतूर रेल्वे स्टेशनवर.
मित्रांनो आपली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस पोहोचली आहे जालना रेल्वे स्टेशनवर 12:10 आणि जालन्याची ओळख मित्रांनो स्टील इंडस्ट्री ऑफ महाराष्ट्र म्हणून देखील आहे. आणि तसेच मित्रांनो जालना येथे मोसंबी उत्पादन भरपूर प्रमाणात घेतलं जातं आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेसचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे जालना रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो जालन्यानंतर आता आपला डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर हा स्टॉप असणार आहे. 64 किलोमीटरचा आपला नॉन स्टॉप रन आता मित्रांनो होणार आहे जालन्यानंतर. तर मित्रांनो सध्या आपली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस बदनापूर रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे. एखाद्या वेळेस बहुतेक कोणती तरी ट्रेन क्रॉसिंग होणार असेल आपल्याला, त्यासाठी आपली ट्रेन इथे थांबलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला या ट्रेन मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या ट्रेनच्या तिकीट भाड्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो जर तुम्ही नांदेड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान या ट्रेनने प्रवास केला तर तुम्हाला स्लीपर क्लासला 215 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. तसेच तुम्ही जर AC 3 टिअरमधून प्रवास केला तर 565 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. तसेच AC 2 टिअरमधून प्रवास केला तर तुम्हाला या ट्रेनला 770 रुपये एवढे तिकीट भाडे लागेल. आणि जर तुम्ही जनरलने प्रवास केला तर तुम्हाला मात्र 90 रुपये एवढेच तिकीट भाडे या ट्रेनला लागणार आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी बदनापूर येथे आपल्याला बहुतेक क्रॉसिंग होईल असं वाटतंय, कारण आपली ट्रेन जी आहे ती बदनापूर येथे थांबलेली आहे. तर मित्रांनो बदनापूर रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. क्रॉसिंग वगैरे झालेली नाही आहे. का थांबली होती आपली ट्रेन काय माहिती. जालन्यानंतर आपली ट्रेन काय जबरदस्त स्पीडनं पळाली आहे. आता मात्र वाटत आहे की आपण संपर्क क्रांती एक्सप्रेसने प्रवास करत आहोत. आणि या अगोदर मित्रांनो आपण एक संपर्क क्रांती कव्हर केलेली आहे, ती म्हणजे कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस बेंगलोर हजरत निजामुद्दीन या दरम्यान चालणारी ती ट्रेन आहे. तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तोही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तो नक्कीच पहा.
एकदम जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो मराठवाडा संपर्क क्रांतीला छत्रपती संभाजीनगर इथून। तर मित्रांनो आपली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस पोहोचली आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आणि मित्रांनो गर्दी बघू शकता या ठिकाणी फुल पॅक होणार आहे आपली ट्रेन आज। आणि मित्रांनो समोरून तपोवन एक्सप्रेस निघालेली आहे छत्रपती संभाजीनगरवरून। जनरल बघा किती पॅक आहे। सचखंड एक्सप्रेस तर मित्रांनो नांदेडपासून 237 किलोमीटरचा प्रवास करून आपली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस पोहोचली आहे 1:11 छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर। आणि मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो इथेच एंड होत आहे छत्रपती संभाजीनगर इथेच। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेल्वे प्रवासात तोपर्यंत धन्यवाद।